नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। प्रिया ही फायनली तोंडावर पडणार आहे। जिने सायलीवरती आरोप केलेले होते ती आता पुराव्यानिशी समोर येणार आहे। आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन जो आहे तो ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या गोष्टीवरती काम करत आहे। ती गोष्ट म्हणजे त्याला आश्रमात सापडलेला सोन्याचा तुकडा। तर तो सोन्याचा तुकडा नक्की कोणाचा आहे, कशाचा आहे, कुठून घेतला गेला असेल याबद्दल तो डिटेल्स काढत आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सध्या पाऊस असल्यामुळं थोडंसं रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला डिस्टर्बन्स होऊ शकतो, त्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागते। तर इकडे सायली आता स्वतःवरती जे आरोप झालेले आहेत ते पुराव्यानिशी तिथे ते घालवत असते। तो जो तिच्यावर लागलेला डाग आहे तो पुसून टाकत असते। पण तिने आता पुराव्यानिशी प्रियाच्या रूममध्ये काही गोष्टी दाखवलेल्या आहेत, ते म्हणजे तिने खाल्लेले वेपर्स, त्याचबरोबर चॉकलेट, बिस्किट हे सगळं सायलीने दाखवलेलं असतं। आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे तेव्हा ती पूर्णाजी आणि कल्पनाला म्हणालेली असते की तुम्हाला खरंच असं वाटतं का मी उपवास मोडला असेल आणि हे सगळं खाल्लं असेल। आणि मग सगळेजण आता हॉलमध्ये आलेले असतात। पूर्णाजी, कल्पना यांना खरंच राग आलेला असतो प्रियाचा। आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडते ती म्हणजे पार्सलवाला येतो आणि जो आलेला पार्सलवाला आहे तो आता तिथे येतो आणि म्हणू लागतो की तन्वी सुभेदार, हे तुमचं पार्सल आहे असं म्हणत आता तन्वी सुभेदारचं जे पार्सल आहे ते घ्या, लवकर घ्या, मला उशीर होतोय असं म्हणत त्याने ते आणलेलं असतं। कारण तुम्ही पनीर चिली आणि त्याचबरोबर शेजवान फ्राईड राईस हे तुम्ही सांगितलेलं आहे। आणि मग प्रियाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं आणि प्रियाची साथ देणारी अस्मिता आहे ती आलेल्या दिवशीच तोंडावर पडलेली असते। प्रियाचं तोंड खरं तर खूपच असं बघण्यासारखं झालेलं असतं आणि त्यात सायली प्रियाला म्हणते की अगं जा ना प्रिया, चायनीज थंड झाल्यावर चांगलं लागत नाहीये, जा पटकन घे ती ऑर्डर। आणि तो ऑर्डरवाला प्रत्येक वेळेस म्हणत असतो की अहो लवकर घ्या ना असं तो बोलत असतो। आणि तेच आता वाट लागलेली असते ती म्हणजे प्रियाची। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्यानंतर इकडे अर्जुनला जो सोन्याचा तुकडा सापडलेला आहे त्याचे डिटेल्स अर्जुन शोधत आहे। चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। अस्मिता घरी आलेली असते। सायली म्हणत असते की मी सगळ्यांसाठी खिचडी बनवायला घेते आणि सायलीनं अस्मितालाही पर्सनली विचारलेलं असतं की तिलाही खिचडी हवी आहे का। परंतु इकडे मात्र घडतं असं की सायली जेव्हा असं म्हणते तेव्हा अस्मिताचं तोंड वाकडं झालेलं असतं आणि जे तोंड वाकडं झालेलं आहे ते पाहून लगेचच कल्पना म्हणते, नाही तुला जर दुसरं कोणाच्या हातची खिचडी खायची नसेल तर मला काय वाटतंय माहिती आहे का की मी तुला स्वतः माझ्या हाताने बनवून देते असं ती बोलत असते। तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात। प्रतापलाही ही गोष्ट आवडलेली नसते, कारण जे काय घडलेलं असतं ते फक्त आणि फक्त प्रियामुळं घडलेलं असतं। तरीही सायलीवरती प्रत्येक वेळेस आरोप केले जात असतात आणि ही अस्मिता आल्यावर आता तिचे नक्कीच वेगळे आता कांड सुरू झालेले असतात। पण ती अस्मिता कशा पद्धतीने तोंडावर पडत आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर अस्मिताची ही नाटकं चाललेली असतात आणि अस्मिता ही आता लाडकी लेक कल्पनाची आणि त्यामुळे इतक्या 2-3 महिन्यानंतर आली म्हणजे आता झालं तिचे लाड पुरवायला सुरुवात झालेली असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता अश्विन त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात। तेव्हा इकडे लगेचच अस्मिता म्हणत असते की मी थोडीशी खिचडी खाईल आत्ता, पण दुपारी मात्र पौष्टिकच जेवण म्हणजे आपलं साधं जेवण असतं ना तेच जेवेल, कारण मला ना ते खिचडी वगैरे उपवासाचे पदार्थ जास्त नको आहेत, मला आता पौष्टिकच खायला सांगितलेलं आहे असं तिचं म्हणणं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की काय, तेव्हा इकडे कल्पना तिला म्हणते म्हणजे मला जे वाटतंय तेच आहे ना गं अस्मिता, असं कल्पनाचं म्हणणं असतं। तेव्हा अस्मिता म्हणते की हो आणि लाजायला सुरुवात करते। म्हणजे आता अस्मिता आणि कल्पना दोघीही खुश झालेले असतात। सायलीलाही ही गोष्ट कळलेली असते नक्की अस्मिता काय म्हणालेली आहे। मग सायलीही खुश झालेली असते। सगळ्या अर्जुन, अश्विन सगळेजण तिथं असतात। अश्विनच्याही लक्षात येत नाहीये नक्की हिला काय बोलायचं आहे ते। असं बोलल्यानंतर मात्र इकडे अश्विन म्हणत असतो, अरे मला सांगा ना कोणीतरी काय झालेलं आहे, मला का सांगत नाहीये तुम्ही कोणी, असं म्हणत अश्विन विचारत असतो। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता कल्पना सांगते की अरे अस्मिता आई होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही दोघं मामा होणार आहात
हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि मग अर्जुन लगेच येतो, अस्मिताला मिठीत घेतो आणि तिला कॉंग्रॅच्युलेट करतो. अस्मिता ही अर्जुन आणि त्याचबरोबर अश्विनची मोठी बहीण आहे आणि ती कशीही वागत असली, तिच्याकडे जबाबदारीची जाणीव नसली, ती चुकत असली तरीही अर्जुन मात्र प्रत्येक वेळेस तिला समजवून घेत असतो. कारण तिच्या बाबतीत जे काही घडत आहे त्या बाबतीत त्याला असं वाटत असतं की ठीक आहे, अजून ती तेवढी अल्लड आहे ना, आपण तिला समजून घेतलं पाहिजे, असं म्हणून तो समजून घेत असतो. लगेचच जी प्रिया लाडाची आहे ती आता अस्मिताच्या जवळ जाते आणि अस्मिताला म्हणू लागते की खरंच अस्मिता. आणि इकडे मग कल्पना म्हणत असते की आता सगळ्यांचं प्रमोशन झाले असं बोलत असते. तेव्हा प्रिया पण मोठेपणा सांगायला लगेचच म्हणू लागते की हो, आता सगळ्यांचं प्रमोशन झालेलं आहे. आणि मग ती म्हणत असते की अश्विन, आपण दोघं मामा मामी होणार आहोत, त्याचबरोबर आई तू आजी होणार आहे, पूर्ण आजी आता पणजी होणार आहे, असं सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. अर्जुन आणि इकडे सायली पाहत असतात, कारण त्यांच्या दोघांचंही प्रमोशन होणार आहे. त्यांच्या दोघांचं नाव घेतलं तर हिच्या तोंडाला काय होणार आहे काय माहिती. ही काय त्या दोघांचं नाव घेत नाही आणि बिचारी सायली मात्र पाहत राहते. पण अर्जुनला ह्या गोष्टी खटकलेल्या असतात. पण आता उगीच आपण कशाला मध्ये खोडा घालायचा म्हणून अर्जुन काहीही बोलत नाही. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं, जेव्हा हे सगळं चाललेलं असतं तेव्हा मात्र अस्मिता तिथं बोलत असते आणि कल्पना म्हणत असते की ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की एवढं सगळं चाललेलं आहे आणि मग घरात आता आनंदाचं वातावरण आहे, सगळेजण खुश आहेत. आणि अर्जुन म्हणत असतो की चला, अस्मिता आता मोठी होणार आहे, निदान बाळाला सांभाळण्यासाठी तरी तिला मोठं व्हावं लागणार असते, असा अर्जुनचा टोमणा असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता सुमन जे आहे तो दुधाचा ग्लास घेऊन इकडे प्रतिमाच्या रूममध्ये येते. कारण नागराजनेच तिला तसं सांगितलेलं असतं की ते दूध आहे ते वहिनींना दे, कारण त्या दुधामध्ये त्याने जी काही गोळ्या मिक्स केलेल्या आहेत त्यामुळं मेंटली स्ट्रेस येणार असतो सुमनला आणि त्यासाठीच त्याने ते केलेलं असतं. कारण जोपर्यंत प्रिया होती तोपर्यंत ते सगळं प्रिया सांभाळायची. आता प्रिया गेलेली आहे तर ती जबाबदारी आता नागराजवरती आलेली असते आणि नागराजने ती आता पारण करायचं ठरवलेलं असतं. का तर जर प्रतिमाची मेमरी परत आली तर नागराजची सगळ्यात आधी वाट लागणार असते, म्हणून त्याला भीती वाटत असते. तर प्रतिमा म्हणत असते पण मला नकोय दूध यावेळेस. त्यावेळेस इकडे नागराज येतो आणि म्हणतो की वहिनी काय हो तुम्ही, हे मी एवढं सगळं तुमच्यासाठी एवढ्या प्रेमाने बनवलेलं आहे आणि तुम्ही नाही म्हणताय, मी एवढे कष्ट घेतलेले आहेत. तेव्हा सुमन सांगत असते की हो प्रतिमा वहिनी, आजचं हे जे दूध आहे ते यांनी बनवलेलं आहे. त्यावेळेस नागराज म्हणतो असतो किती त्रास घेतला मी ते दूध बनवायला, कारण मी किचनमध्ये गेलो, त्याच्यानंतर पातेलं घेतलं, त्यात दूध टाकलं, ते गरम केलं, नंतर ते ग्लासात ओतलं, त्यात चिमूटभर साखर टाकली, चमच्याने ढवळलं आणि आता तुम्ही नाही म्हणताय. मी रोज तुम्हाला वहिनी दूध देणार आहे तुम्हाला शांत वाटण्यासाठी. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणत असते पण मी शांतच आहे, माझा मेंदू शांतच आहे, मला काहीच त्रास होत नाही आहे. पण आता नागराजने बनवलंय याचा अर्थ आपण घेतलं पाहिजे, तर आपले प्रेमाने एवढी काळजी घेतली जाते, असं सगळं प्रतिमाच्या डोक्यात येतं. आणि त्याचबरोबर ती मात्र तो दुधाचा ग्लास तोंडाला लावते. झालं, आता प्रतिमाने तर दूध घेतलेलं असतं आणि नागराजने एक सुटकेचा श्वास घेतलेला असतो आणि तो म्हणालेला असतो की आता रोज मी तुम्हाला दूध देणार आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आणि अस्मिता दोघी बोलत असतात. प्रिया म्हणत असते की अगं अस्मिता, तू गेल्यापासून ना त्या सायली जरा जास्तच माजली, तिने ना जरा अतिच केलेलं आहे आणि बघितलंस ना ती ना खूप पुढं करत असते. तेव्हा अस्मिता म्हणते हो बघितलं ना, माझ्या पण कशी पुढं करत होती, पण मी ना तिला भावच देत नाही आहे, कारण तिची लायकीच नाही आहे ती, असं म्हणत अस्मिता आता सायलीबद्दल वाईट्स बोलत असते. त्याचबरोबर प्रिया म्हणत असते अगं मला तर खूप भूक लागली, मला कळतच नाही आहे. अस्मिता म्हणते पण पूर्णाजीने आजपर्यंत असं कधीच केलेलं नाही आहे, ज्याला उपवास करायचा त्यांनी करायचा. तेव्हा प्रिया म्हणत असते अगं पण करणार काय, कसं आहे माहिती आहे का, मी जर उपवास नाही केला तर मी तोंडावर पडेल ना. सायलीने स्वतः तोंड करून सांगितलं की मी तर म्हणे निर्जळी उपवास करणार आहे, आता काय करायचं गं. तेव्हा अस्मिता म्हणते अगं तुला उपवास सहन होत नाही ना, मग एक साधी सोपी गोष्ट आहे ना, आपण काय करूया माहिती आहे का, इथं रूममध्ये बसून खाऊ शकतेस तू. तेव्हा प्रिया म्हणत असते पण अगं ते बाहेरून अन्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या. अस्मिता म्हणते एवढं काय त्याच्यामध्ये, अगं माझ्याकडे आहे सगळं माझ्या पर्समध्ये, अगदी वेफर्स, बिस्किट, राजगिऱ्याचे लाडू, हे सगळं माझ्याकडे आहे, त्यामुळं माझ्या पर्समधलं आणून मी तुला देऊ शकते. तेव्हा प्रिया म्हणते जा जा लवकर घेऊन ये. आणि त्यानंतर प्रिया म्हणते की आणखी एक गोष्ट काय करूया माहिती आहे का आपण, मी ना ऑर्डर पण करते बाहेरून गरमागरम, म्हणजे कसं माहिती आहे का, मला काहीतरी चमचमीत खायची पण इच्छा झालेली आहे, असं म्हणत ती आता ऑर्डर करायला घेते. तेव्हा मात्र अस्मिता म्हणते ठीक आहे. इकडे अर्जुन आणि त्याचबरोबर इकडे सायली बोलत असतात, चैतन्यही तिथे आलेलं असतो आणि मग अर्जुन म्हणत असतो की तुम्ही माझ्यासाठी वरती इथं खिचडी आणलेली आहे. तेव्हा सायली म्हणते हो ना, तुम्ही खायलाच तयार नव्हता ना म्हणून वरती घेऊन आले.
आणि मग हा माझा चेला आहे त्याचं काय? तेव्हा सायली म्हणते मी त्यांच्यासाठी पण आणते. तेव्हा तो म्हणतो की राहू दे, आम्ही ना दोघं एकाच प्लेटमध्ये खाऊ. तेव्हा चैतन्य म्हणू लागतो की हो, कसं आहे माहिती आहे का, कॉलेजमध्ये जसं आम्ही खायचो ना तसं एका प्लेटमध्ये खाऊन घेतो, म्हणजे कॉलेजच्या जुन्या आठवणीही जाग्या होतील. असं दोघं जण बोलत असतात आणि दोघंही खुश झालेले असतात. फायनली त्यांचं असं म्हणणं असतं की कॉलेजमध्ये असताना जी मजा करायचो ना आम्ही, तशा मजा मारून सगळं व्यवस्थित होणार आहे. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अस्मिता आणि प्रिया दोघीजणीही आता बसलेले असतात, ऑर्डर करत असतात. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आता पनीर चिलीची ऑर्डर करते आणि त्याचबरोबर शेजवान राईस असं ऑर्डर करायचं आहे. चमचमीत म्हणजे खूप चमचमीत. आता ही अस्मिता जी इतक्या वेळ खाली बोंबा मारत होती की मला फक्त पौष्टिकच खायचं आहे, मला फक्त पौष्टिकच खायचं आहे, आणि आता हिला चायनीज किंवा वेपर्स हे सगळं बरं चालत आहे. म्हणजे सगळ्यांना सांगताना तोंड वर करून सांगत होती की मी फक्त पौष्टिक खाणार आहे. त्यानंतर इकडे चैतन्य आणि त्याचबरोबर अर्जुन बोलत असतात. चैतन्य म्हणत असतो काय झालं, तेव्हा सायली म्हणत असते की आता घरामध्ये सगळं बदलतंय. चैतन्याला कळत नसतं म्हणजे काय आहे याचा अर्थ. तेव्हा सायली म्हणते की इतक्यातच असं सगळ्यांना बाहेर सांगायचं नसतं, पण तुम्ही घरातलेच आहात ना, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, असं सायली चैतन्याला बोलते. आणि म्हणते की अस्मिता ताई आई होणार आहेत आणि तुम्ही. तेव्हा चैतन्य म्हणतो की मी मामा होणार आहे. अर्जुन तुझं प्रमोशन झालं, तू पण मामा होणार आहे. असं दोघं जण बोलत असतात, खुश असतात. ज्या अस्मिता ताईच्या बाळामुळं हे दोघंही एवढे खुश आहेत, त्या अस्मिताला जराही लाज वाटत नाही आहे की आपला भाऊ आपल्यासाठी किती करतो, तो आपल्याशी किती प्रेमाने वागतो. पण तिचं मात्र कसं आहे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. तिचं कधी सरळ होणार नाही. तिच्याशी सायली कितीही प्रेमाने वागली तरी ती सायलीला त्रास देतच राहणार आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली पण खुश असते, अर्जुन चैतन्यही खुश असतात. इकडे आता अस्मिताने तिच्या रूममधून ते सगळं साहित्य आणलेलं असतं आणि दोघीजणी खात बसलेले असतात. आणि असलं विचित्रपणे त्यांचं खाणं चाललेलं असतं, सगळा कचरा सांडलेला असतो. त्यांना जराशीही लाज वाटत नसते. त्यांचं जे काही वागणं असतं ते खूप भयानक असं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र आता त्या दोघी खात असतात. तेव्हा इकडे सायली इकडे लगेचच प्रिया बोलत असते की आता पुढचा प्लॅन एक्झिक्यूट केला पाहिजे ना आपल्याला, पुढे काय करायचं आहे ते. कारण काहीही झालं तरीही आत्ता पुढे ज्या गोष्टी आहेत त्या छान पद्धतीनं झाल्या पाहिजेत, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि आता हे सगळं जे काही आहे ना ते सायलीच्या माथ्यावर मारायचं, म्हणजे ह्या दोघींनी आता भरपेट खाऊन घेतलेलं असतं आणि आता सायलीच्या नावाने बोंबा मारायला रिकामे झालेले असतात. मग जेव्हा दोघीही त्या रॅपर्स घेऊन खाली येतात तेव्हा विमल आहे ती निघालेली असते. तेव्हा लगेचच प्रिया येते आणि विमलला विचारते का तू कुठे चाललेस आता. तेव्हा विमल पण भलतीच हुशार. विमल म्हणते की तुम्हाला माहीत नाही आहे का, बाहेर जाणाऱ्या माणसाला असं टोकायचं नसतं. तेव्हा ती म्हणते की तू असं काय ह्याचं काम करायला चाललीस, म्हणून तू मला सांगत आहे की बाहेर जाणाऱ्या माणसाला टोकायचं नसतं. नाही तुझं काय काम चाललंय ते तरी सांग मला, असं बोलत ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे विमल म्हणते की मार्केटमध्ये भाजी आणायला चालली. आता यांना एवढा प्रॉब्लेम असतो की विमल चालले ना भाजी आणायला, तर ह्या दोघी तिला विचारू लागतात मग सायली जात असते ना भाजी आणायला, मग ती का नाही जाणार आहे. तेव्हा ती सांगते की त्या लॉन्ड्रीला द्यायचे कपडे काढत आहेत ना, म्हणून त्या येणार नाही आहेत, असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता प्रिया किचनमध्ये जाते आणि अस्मिताला वॉचमन म्हणून बनवून ठेवलेलं असतं की तू लक्ष ठेव कोण आलं तर, असं तिचं म्हणणं असतं. किचनमध्ये जाते, ते रॅपर्स डस्टबिनमध्ये टाकते, सगळ्या किचनमध्ये कचरा केलेला असतो. आणि पुन्हा ती येते आणि म्हणू लागते चला झालं काम, आता पार्सलवाला यायला अजून 15 मिनटं बाकी आहेत, आपण इथेच बसून राहूया, त्याला ट्रॅक करूया आणि तो गेटवर आला की मग लक्षात येईल आपल्या, तोपर्यंत आपला पुढचा प्लॅन करून घेऊया, आता पुढचा टर्न तुझा आहे, असं म्हणत आता प्रियाने इकडे अस्मिताला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर त्या दोघीही आता पुढचा टर्न जो आहे त्याच्यासाठी सज्ज झालेले असतात. मग लगेचच आता बोलवलं जातं. अस्मिता सगळ्यांना बोलवायला सुरुवात करते. अस्मिता आणि प्रिया इतक्या निर्लज्ज दोघीजणी आहेत की त्यांना जराही लाज वाटत नाही आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही त्यांचं चाललेलं असतं त्यामध्ये त्या एन्जॉय करत असतात. इकडे अर्जुनने आता काही ज्वेलर्स आहेत त्यांना बोलवलेलं असतं आणि ते ऑफिसमध्ये आलेले असतात. आणि त्याचबरोबर ते ज्वेलर्स आहेत त्यांना आता तो सोन्याचा तुकडा दिलेला असतो आणि विचारलं जात असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक्झॅक्ट सांगू शकेल का, म्हणजे हे नक्की काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मला तर आय थिंक ते पेंडन आहे असं वाटत आहे. तेव्हा ते म्हणतात हो मलाही तेच वाटत आहे.
ते पेंडन आहे असंच वाटत आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर ते अर्जुनला म्हणत असतात की हे जे सोनं आहे ना ते आत्ताचं नाही आहे, ह्याची घडण आहे ना ती वेगळी आहे, हे सोनं आहे ना खूप जुनं आहे. अर्जुन म्हणतो की तुम्ही सांगू शकता का एक्झॅक्ट हे सोनं कोणाकडचं असू शकेल, नक्की काय असेल, असं अर्जुन विचारत असतो. तेव्हा ते ज्वेलर्स आहे त्यांच्या बाजूने प्रयत्न करत असतात, परंतु इकडे त्यांना काही लक्षात येत नसतं. नक्की ते ज्वेलर्स त्यांच्या लक्षात येत नाही आहे की तो सोन्याचा तुकडा नक्की कशाचा आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं त्यांचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काय घडत आहे ते सांगत असतात. त्यानंतर अर्जुन म्हणत असतो म्हणजे नक्की एक्झॅक्टली तुम्हाला काय म्हणायचं आहे, हे अर्जुनचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर ते म्हणत असतात की हो बरोबर आहे तुमचं, पण एक्झॅक्टली आम्ही सांगू शकत नाही आहे की हे काय आहे आणि मग त्याच्याबद्दलची डिटेल्स अजून आमच्याकडे नाहीत, पण ही जी घडण आहे ना ती खूप जुनी आहे आणि आत्ता अशी घडण बनत नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र अर्जुन त्यांच्याशी बोलत असतो, त्यांना सांगत असतो नक्की काय झालेलं आहे. या सर्व गोष्टी बोलणं सुरू झालेलं असतं. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया अस्मिता आता तो डस्टबिन घेऊन येतात पूर्णाजी आणि कल्पनाच्या समोर. त्यांना म्हणू लागतात की बघितलं का या सायलीने ना उपवास मोडला, हे सगळं असं खाल्लेलं आहे, बिस्किट चॉकलेट वगैरे सगळं. तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी सायलीकडे पाहू लागतात. पूर्णाजीला तर आता भलताच राग आलेला असतो, ती रागाने सायलीकडे पाहत असते. तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी आई तुम्हाला खरंच असं वाटतंय का मी उपवास मोडला असेल. त्यांच्या दोघींच्याही मनाला माहीत वाटत असतं की नाही सायली असा उपवास मोडणार नाही, पण आता जे काय कांड झालेलं आहे ते तर निस्तरणं गरजेचं असतं, म्हणून त्या दोघीही बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अस्मिता जी आहे ती तोंड सोडूनच वागत असते, कारण तिला ना खूपच माज आलेला असतो आणि तिचं जे काही वागणं असतं ना ते अशा पद्धतीचं चालू असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायली म्हणते ठीक आहे, आता सायलीवरती आरोप तर झालेले आहेत, जे आरोप झालेले आहेत त्या आरोपाला उत्तर देणं, आपल्याला स्वतःला प्रूव्ह करणं हे तर गरजेचं आहे, कारण घरातल्यांच्या मनात विष घालवायचं काम केलं जातं. आणि जर सायली काही बोललीच नाही तर कसं होणार. आता सायलीला स्वतःवरचे आरोप काय आहेत हे फेटाळून तर लावावे लागणार असतात. सायली मग प्रियाच्या रूममध्ये येते, कारण प्रिया ही अस्मिताच्या रूममध्ये गेलेली असते आणि प्रियाच्या रूममध्ये आल्यानंतर सायली शोधाशोध करू लागते. सायली तिथं शोधत असते. सायली म्हणत असते नाही इथंच काहीतरी असणार आहे आणि जे मला सापडत नाही, जर ते काय आहे हे मला शोधणं गरजेचं आहे, इथेच तिने खाऊन टाकलेलं असणार आहे, एवढा विश्वास सायलीला असतो आणि सायली शोध घेत असते. त्याचबरोबर सायली पाहते तर कचरा तिला निघतो, त्याच्यामध्ये रॅपर्स असतात, त्याचबरोबर खाल्लेले बिस्किटाचे तुकडे, चिवड्याचे पोहे, हे सगळं त्याच्यात असतं. आणि सायली तो कचरा गोळा करते आणि मग जोरातच आवाज देऊन इकडे कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी या दोघींनाही बोलवते. आता त्या दोघीही तिथं आलेल्या असतात आणि पाहू लागतात. तेव्हा सायली म्हणते की हे सगळं प्रियाने खाल्लेलं आहे. बरं प्रियाने खाऊ द्या, त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे, पण तिने माझ्यावरती आरोप करून तिने स्वतः उपवास मोडलेला आहे असं सायलीने आता दाखवलेलं असतं. एवढ्यावर सायली थांबत नाही, आता पुढे मात्र खूप मोठी गोष्ट घडणार असते. सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि तेवढ्यातच प्रियाने जो पनीर चिली आणि ऑर्डर केलेली असते ती म्हणजे शेजवान राईसची, तो पार्सलवाला आलेला असतो. कारण या सगळ्या गोंधळामध्ये असं झालेलं असतं की प्रियाने जे काही केलेलं आहे त्याच्यामुळं तिला ती ऑर्डर घ्यायला गेटपर्यंत जाताच आलेलं नसतं. तो गेटवर तो दारात आलेला पार्सलवाला म्हणत असतो की तन्वी सुभेदार ही तुमची ऑर्डर आहे, तुम्ही घ्याल ना लवकर, असं म्हणत तो ती ऑर्डर तिला घ्यायला सांगत असतो. आणि प्रियाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. आता अस्मिता नक्कीच प्रियाला तोंडावर पाडणार असते किंवा प्रिया म्हणेल की हे सगळं अस्मिताला खायचं होतं म्हणून मी ऑर्डर केलेलं आहे. आता त्या दोघींचं नक्की काय होणार आहे ते त्यांनाच माहिती आहे आणि त्या दोघी एकमेकींच्या तोंडाकडे पाहत असतात. आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अगं प्रिया जा ना, चायनीज ऑर्डर केलेलं आहे ना, आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे ना चायनीज थंड झालं की चांगलं लागत नाही आहे, त्यामुळं लवकरात लवकर जाऊन तू ते ऑर्डर घे बरं आणि खा, असं म्हणत ती तिला चिडवत असते, तिच्याशी बोलत असते. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, कारण प्रियाला इकडे अस्मिताने इकडे प्रियाला सायलीने चांगलंच तोंडावर पाडलेलं आहे आणि तिची वाट ही लावलेली आहे. थँक्यू.